नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर। आज आपण अकाउंट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम घेणार आहोत। तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो। द फॉलोइंग आर द बॅलन्सेस ऑफ मूनलाइट इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2019। Number 1, land and building up to 31st March 2018 rupees 20 lakhs. Number 2, machinery up to 31st March 2018 rupees 30 lakhs into bracket addition during the year rupees 7 lakhs. Number 3, issued capital 40,000 equity shares of rupees 100 each into bracket including 5,000 equity shares issued during the year. Number 4, 7.5% debenture of rupees 20 lakhs secured on fixed deposit. Number 5, reserve fund 10 lakhs. Number 6, creditors 8 lakhs 21,000. Number 7, reserve fund investment at cost rupees 10 lakhs into bracket market value rupees 10 lakh 50,000. Number 8, stock rupees 4 lakhs 5,000, sundry debtors rupees 9 lakhs, cash at bank rupees 4 lakhs, cash in hand rupees 1 lakh, net revenue account balance rupees 4 lakhs 5,000 on 1st April 2018. Generation expenses 40,000, distribution expenses 50,000, public lighting expenses 10,000, rent and rates 15,000, management expenses 25,000, law charges 5,000, bad debts 10,000, sale of power 1,16,000, sale of electricity 1,40,000, sale under special contract rupees 1,20,000, meter rent 15,000, service connection fees rupees 5,000, share transfer fees rupees 5,000, sale of scrap rupees 3,000, interest on debenture 1,50,000, interim dividend 82,500, tax provision 17,500, interest on investment rupees 20,000, contingent reserve last year rupees 1 lakh, depreciation fund rupees 1,60,000. Further information: charge depreciation on the balance of 31st March 2018, machinery at 2%, land and building at 5%, prepare revenue account, net revenue account, capital account and general balance sheet as on 31st March 2019. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे। ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आता आपण करूया। तर ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेला जो पहिला आयटम आहे तो आहे लँड अँड बिल्डिंग। आलं लक्षात? तर लँड अँड बिल्डिंग या ठिकाणी मी लिहिलेलं आहे। त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स किती 20 लाख रुपये आहे। त्यामध्ये वाढ नाही। 20 लाखला 20 लाख या ठिकाणी लिहून टाका। 20 लाख रुपये आहे हे बॅलन्स। त्यानंतर मशिनरी अप टू 31st March 2018 30 lakhs, ॲडिशन ड्युरिंग द इयर 7,000, चालू वर्षी 7,000 रुपये वाढ झालेली आहे आणि 31/3/2018 रोजी 30,000 आहे। तर अशा पद्धतीने मशिनरीची नोंद त्या ठिकाणी घ्या। मशिनरी 30 लाख आणि हे 7 लाख वाढ झालेली, म्हणजे टोटल 37 लाख। त्यानंतर इश्यूड कॅपिटल 40,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 each including 5,000 इक्विटी शेअर्स इश्यूड ड्युरिंग द इयर। तर पहा, शेअर कॅपिटलच्या बाबतीमध्ये टोटल हे 40 लाख
म्हणजे 40,000 शेअर्स गुणिले 100 म्हणजे ते 40 लाख रुपये होतील. त्यामध्ये 5,000 इक्विटी शेअर 100 प्रमाणे म्हणजे 5 लाख रुपये चालू वर्षी वाढ झालेली आहे. मग अगोदरचं शेअर कॅपिटल किती होतं? 35 लाख रुपये होतं. आलं लक्षात? 35 लाख अधिक 5 लाख बरोबर आहे टोटल 40 लाख झालेला आहे पहा. तर अशा पद्धतीने आपण शेअर कॅपिटलची त्या ठिकाणी नोंद केलेली आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे 7% डिबेंचर्स. डिबेंचर हे किती आहेत? 20 लाख. 20 लाख यामध्ये वाढ नाही. 20 लाखला 20 लाख या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर 20 लाखाच्या नंतर पुढं दिलेलं आहे पहा रिझर्व फंड. रिझर्व फंड 10 लॅक्स. तर जनरल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला रिझर्व अँड सरप्लस ह्या हेडखाली या ठिकाणी रिझर्व फंड आहे, तो 10 लाख रुपये या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर क्रेडिटर्स 8,21,000. लॅबिलिटी अँड प्रोव्हिजन ह्या हेडखाली सन्ड्री क्रेडिटर म्हणून दिलेलं आहे. किती? 8,21,000 रुपये. 8,21,000. त्यानंतर रिझर्व फंड इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट ₹10 लाख. आता ही जी रिझर्व फंडची 10 लाख रुपये रक्कम आहे ती इन्व्हेस्ट केलेली आहे, म्हणून हे रिझर्व फंड इन्व्हेस्टमेंट 10 लाख रुपये या ठिकाणी लिहा. आणि त्याची मार्केट व्हॅल्यू या ठिकाणी कंसामध्ये लिहिलेली आहे, कारण मार्केट व्हॅल्यू ही कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते, कारण ती इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये व्याजाचे दर म्हणा किंवा शेअर मार्केटशी ते संबंधित असेल तर मार्केट व्हॅल्यूमध्ये त्या ठिकाणी बदल होऊ शकतात. म्हणून इन्व्हेस्टमेंट 10 लाख रुपये दाखवायचे आणि मार्केट कॉस्ट प्राईसने केलेली इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी दाखवायची. मार्केट व्हॅल्यू इनर कॉलमला कंसामध्ये दाखवा. त्यानंतर स्टॉक दिलेला आहे पहा. स्टॉक ही करंट असेट आहे, म्हणून करंट असेटच्या खाली स्टॉक दिलेला आहे 4,05,000. हे 4,05,000 स्टॉक. स्टॉकच्या नंतर सन्ड्री डेटर्स 9 लॅक्स. त्यानंतर कॅश ॲट बँक 4 लाख. कॅश ॲट बँक 4 लाख रुपये. त्यानंतर कॅश इन हँड 1 लाख. हे चारही आयटम करंट असेटच्या खाली येतात, म्हणून आपण ते त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यानंतर नेट रिव्हेन्यू अकाउंट बॅलन्स 4,05,000. तर हे नेट रिव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स आहे 1/4/2018 रोजीचं, ते या ठिकाणी लिहा. नेट रिव्हेन्यू अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लास्ट इयर किती रुपये आहे? 4,05,000. ₹4,05,000 ते बॅलन्स आहे, त्या ठिकाणी आपण ते लिहिलेलं आहे. त्यानंतर जनरेशन एक्सपेन्सेस 40,000. तर पहा हे जनरेशन रिव्हेन्यू अकाउंटचा पहिला आयटम. जनरेशन एक्सपेन्सेस 40,000 टू जनरेशन एक्सपेन्सेस. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 50,000. दुसरा आयटम आहे नेट रिव्हेन्यू अकाउंटचा 50,000 डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. त्यानंतर आहे पहा पब्लिक लाइटिंग एक्सपेन्सेस. तिसरा आयटम रिव्हेन्यू अकाउंटचा 10,000 रुपये. पब्लिक लाइटिंग 10,000. त्यानंतर रेंट अँड रेट्स 15,000. चौथा आयटम या ठिकाणी दिला आहे पहा. रेंट अँड रेट्स किती रुपये? 15,000 रुपये. चौथा आयटम आहे हा. त्यानंतर मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 25,000. हे काही पाचवा आयटम मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 25,000. त्यानंतर लॉ चार्जेस 5,000. हे पाचवा आयटम लॉ चार्जेस 5,000. लॉ चार्जेसच्या नंतर बॅड डेट्स दिलेले आहे 10,000. हे स्पेशल चार्जेसमध्ये बॅड डेट्स
या ठिकाणी 10,000 रुपये लिहा रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेट्स. त्यानंतर सेल ऑफ पॉवर. आता हे उत्पन्न आहे, इलेक्ट्रिसिटी विकलेली आहे, सेल ऑफ पॉवर 1,16,000. तर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी ह्या हेडखाली सेल ऑफ पॉवर 1,16,000 रुपये या ठिकाणी येतील. त्यानंतर पुढं दिलेलं आहे सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी 1,40,000. सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी 1,40,000 हे उत्पन्न आहे, रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या. त्यानंतर सेल अंडर कॉन्ट्रॅक्ट ₹1,20,000. सेल अंडर कॉन्ट्रॅक्ट 1,20,000. त्यानंतर दिलेलं आहे पहा मीटर रेंट 15,000. तर ह्या क्रेडिट साईडलाच मिसलेनियस रिव्हेन्यू फ्रॉम कन्झ्युमर ह्या हेडखाली मीटर रेंट दिलेला आहे 15,000 रुपये. मीटर रेंटच्या रूपाने 15,000 रुपये मिळाले. त्यानंतर सर्व्हिस कनेक्शन फीस तिथंच लिहा, बाय सर्व्हिस कनेक्शन फीस 5,000. त्यानंतर शेअर ट्रान्सफर फी. तर पहा नंबर सी या ठिकाणी दिला आहे, रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला अदर इन्कम ह्या हेडखाली शेअर ट्रान्सफर फीस ₹5,000. त्यानंतर सेल ऑफ स्क्रॅप 3,000 तिथंच लिहा, उत्पन्न आहे सेल ऑफ स्क्रॅप. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर. आता हा आयटम नेट रिव्हेन्यू अकाउंटचा आहे. या ठिकाणी टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर ₹1,50,000. इंटरेस्ट ऑन डिबेंचर ₹1,50,000. त्यानंतर इंटेरियम डिव्हिडंड पेड केलेला आहे 82,500. याच ठिकाणी इंटेरियम डिव्हिडंड 82,500 नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर टॅक्स प्रोव्हिजन 17,500. इथंच पहा टॅक्स प्रोव्हिजन 17,500. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता हे उत्पन्न आहे पहा, उत्पन्न आहे, इन्व्हेस्टमेंट आपण 10 लाख केलेली आहे, त्याच्यावर व्याज मिळाले 20,000. तर नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 20,000. त्यानंतर कॉन्टिंजन्सी रिझर्व. जनरल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला रिझर्व अँड सरप्लस ह्या हेडखाली इथं कॉन्टिंजन्सी रिझर्व लिहिलेला आहे. लास्ट इयर बॅलन्स ₹1,00,000. मागील वर्षाचं जे बॅलन्स आहे ते 1,60,000 रुपये आहे. त्यानंतर डिप्रिशिएशन फंड दिलेला आहे पहा, डिप्रिशिएशन फंड. तर हा डिप्रिशिएशन फंड लॅबिलिटी अँड प्रोव्हिजन ह्या हेडखाली डिप्रिशिएशन फंड किती आहे 1,60,000. लास्ट इयर बॅलन्सच्या तिथं लिहा 1,60,000. तर पहा ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले जे आयटम आहेत त्यांची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे. आता फर्दर इन्फॉर्मेशन. चार्ज डिप्रिशिएशन ऑन बॅलन्स ऑफ 31 मार्च 2018. मशिनरी 2%, लँड अँड बिल्डिंग 5%. तर पहा 31 मार्च 2018 रोजी जेवढं बॅलन्स आहे त्या बॅलन्सवर आपणाला घसारा या ठिकाणी आकारायचा आहे. तर पहा लँड अँड बिल्डिंगचं बॅलन्स आहे 20 लाख. 20 लाखावर किती येईल घसारा 2% दराने. लँड अँड बिल्डिंग 5% दराने किती येईल तो साधारण लँड अँड बिल्डिंग 20 लाखावर. तर तो येईल पहा 1,00,000 रुपये. डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1,00,000. त्यानंतर मशिनरीवर 2%. मशिनरीचं बॅलन्स आहे 30 लाख. आलं लक्षात, 30 लाखावर 2%. तर पहा ते किती येईल बॅलन्स 6 म्हणजे 60,000 रुपये बॅलन्स येईल पाहते 2% प्रमाणे. तर ह्या दोन्हीची बेरीज करा डिप्रिशिएशनची 1,60,000 रुपये बाहेरच्या कॉलममध्ये लिहा. आणि हे 1,60,000 डिप्रिशिएशन फंडला ट्रान्सफर करायचे. डिप्रिशिएशन फंड. तर पहा डिप्रिशिएशन फंड हा या ठिकाणी दिलेला आहे. किती दिलेला आहे. लॅबिलिटीज अँड प्रोव्हिजन
या ठिकाणी तो दिलेला आहे डिप्रिशिएशन फंड. तर तो डिप्रिशिएशन फंड हा 1,60,000 या ठिकाणी घेऊन टाका. 1,60,000 ह्या दोन्हीची बेरीज करा, 3,20,000. तर हे अशा पद्धतीने फर्दर इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर आता टोटल असेटच्या आपणाला 0.5% म्हणजे या ठिकाणी काही सांगितलेलं नाही, 1/4 करा किंवा 0.5% ट्रान्सफर करा असं काही सांगितलेलं नाही. असं जेव्हा सांगितलेलं नसते तेव्हा टोटल असेटच्या साधारण 0.5% म्हणजे 0.5% कॉन्टिंजन्सी रिझर्वला ट्रान्सफर करावं लागते. तर त्यासाठी आपणाला या ठिकाणी कॅपिटल अकाउंटची बेरीज करावी लागेल. हे किती येईल? 57 लाख रुपये. आणि या ठिकाणची बेरीज 60 लाख रुपये. आलं लक्ष? हे 60 लाख इथं लिहा. 60 लाख रुपये बेरीज आलेली आहे कॅपिटल अकाउंटची. तर 57 लाख इकडली टोटल एक्सपेंडिचरची आलेली आहे. आलं लक्षात? हे 50 लाख आणि हे 7 लाख असे हे 57 लाख. या ठिकाणचे 55 लाख आणि हे 5 लाख. तर अशा पद्धतीने ही बेरीज आलेली आहे. हे 60 लाख आपण या ठिकाणी लिहू. म्हणजे या ठिकाणी 3 लाख रुपये फरक आहे. म्हणजे रिसीट साईड एक्सपेंडिचर साईडपेक्षा 3 लाखांनी जास्त आहे. जे बॅलन्स आलेलं आहे ते रिसीट साईडचं बॅलन्स आलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे रिसीट साईडची बेरीज 60 लाख आणि एक्सपेंडिचर साईडची बेरीज 57 लाख म्हणजे 3 लाख रुपये रिसीट साईड त्या ठिकाणी जास्त आहेत, कॅपिटल रिसीट जास्त आहेत. तर आता आपणाला कॉन्टिंजन्सी रिझर्वला ट्रान्सफर करावयाची जी रक्कम आहे ती रक्कम म्हणजे टोटल असेट आपल्या किती आहेत? 57 लाख. 57 लाखाच्या 0.5% म्हणजे 0.5% आणि याला भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आलं लक्षात? हे 3 शून्य 5 7 35 ला 5 हातचे आले 3 5 5 25 आणि 3 28. तर पहा हे 3 शून्य 5 7 35 ला 5 हातचे आले 3 5 5 25 आणि 3 28 म्हणजे दशांश या ठिकाणी दिला तर 28,500 रुपये ते येईल. पहा 28,500 रुपये. तर ते 28,500 ट्रान्सफर टू कॉन्टिंजन्सी रिझर्व 0.5% ऑफ ₹57,000 इज इक्वल टू 28,500. 28,500 57 लाखाच्या 0.5% ते येईल 28,500. आणि याचा दुसरा परिणाम कुठं होईल? हे पहा जनरल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॉन्टिंजन्सी रिझर्व लास्ट इयर बॅलन्स 1 लाख आहे आणि करंट इयर बॅलन्स 28,500 यामध्ये ॲड करा. ॲड करून 1,28,500 बाहेरच्या कॉलममध्ये लिहायचे. 1,28,500. तर अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेममधल्या ज्या काही आपण नोंदी आहेत किंवा ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. आता हे जे टोटल एक्सपेंडिचर आहे 57 लाख तो 57 लाख या ठिकाणी घेऊन टाका कारण पुन्हा विसरून जाण्याची शक्यता असते. आणि टोटल रिसीट 60 लाख कॅपिटल रिसीट 60 लाख ते या ठिकाणी घेऊन टाका. म्हणजे कॅपिटल अकाउंटचा प्रश्न त्या ठिकाणी मिटलेला आहे. त्याचे बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. तर आता नेट रिव्हेन्यू अकाउंटची बेरीज आपणाला करावी लागणार आहे. रिव्हेन्यू अकाउंटची बेरीज करत असताना मी आता या ठिकाणी बेरीज करतो. हे 3 शून्य 6 5 5 10 5 15 6 21 20
22, 23, 24ला 4, हातचा आले 2, 3, 4 आणि 3 7 आणि 2 9 10, 10ला 0, हातचा आला 1 4, 4,04,000 बेरीज आलेली आहे. आणि ह्या खर्चाची बेरीज किती होते ती इथं लिहा. 5 त्रिक 15ला 5, हातचा आला 1 5 आणि 5 10, 11 12 13 14, 15 आणि 6 21ला 1, हातचे आले 2 आणि 1 3, 3,15,000 रुपये टोटल एक्सपेंडिचर आलेला आहे. पहा तर ह्या 4,04,000तून 3,15,000 मायनस केले तर इथे किती शिल्लक राहतात. 9 आणि 5 14ला 4, हातचा आला 1 2, 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1 3 आणि 1 4, म्हणजे 89,000 रुपये या ठिकाणी नेट रिव्हेन्यू अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजे 89,000 रुपये थोडक्यात ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे. हा प्रॉफिट किंवा हे बॅलन्स नेट रिव्हेन्यू अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे क्रेडिट साईडला. तर या ठिकाणी बाय बॅलन्स ऑफ नेट रिव्हेन्यू रिव्हेन्यू अकाउंट 89,000 रुपये या ठिकाणी लिहून टाका. आता या ठिकाणची बेरीज करा. या ठिकाणची बेरीज 9 आणि 5 14ला 4, हातचा आला 1 9 आणि 2 11ला 1, हातचा आला 1 5, 5,14,000 रुपये बेरीज आली. पहा या ठिकाणची. तर हे 5,14,000 या ठिकाणी घ्या. हे 2 0, 5 त्रिक 15, 5 20ला 0, हातचे आले 2, 8 आणि 2 10, 10 आणि 7 17, 18 19, 19 आणि 5 24ला 4, हातचे आले 2, 5 आणि 2 7, 8 आणि 7 15, 16 17 18, 18 आणि 3 21ला 1, हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 2,35,500 नेट रिव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स आलेलं आहे. 2,35,500 नेट रिव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स आलं आहे. म्हणजे एवढा नेट प्रॉफिट झालेला आहे. तर हा प्रॉफिट जनरल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचा आहे. रिझर्व अँड सरप्लस ह्या हेडखाली नेट रिव्हेन्यू अकाउंट बॅलन्स असं लिहिलेलं आहे इथं. तर 2,35,500, 2,35,500. तर पहा अशा पद्धतीने आपण सर्व बॅलन्स सर्व अकाउंटच्या बेरजा या ठिकाणी केलेल्या आहेत. आता आपण बॅलन्स शीटची बेरीज करू. बॅलन्स शीटची बेरीज करण्या अगोदर इनर कॉलमला काही आयटम आहेत का, तर जर असतील तर त्याच्या बेरजा करून बाहेरच्या कॉलममध्ये घ्या. तर आपण त्या सर्व घेतलेल्या आहेत. आता बेरीज करा. हे 5 आणि 5 10ला 0, हातचा आला 1 6, 8 आणि 7 14 आणि 1 15ला 5, हातचा आला 1 4, 4 आणि 2 6, 7 8 9 10ला 0, हातचा आला 1 3 4, 8 आणि 4 12 13 14 15ला 5, हातचा आला 1 7 आणि 1 8, 85,05,000 ही लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे. आता असेट साईडची एवढी बेरीज आली तर मग समजायचं की आपलं प्रॉब्लेम बरोबर आहे. हे 3 0, त्यानंतर हे 5, त्यानंतर या ठिकाणी 0, 7 आणि 4 11 9 20 आणि 5 25ला 5, हातचे आले 2 7 आणि 1 8, 85,05,000 एवढी बेरीज या ठिकाणी आलेली आहे. तर पहा मित्रहो, व्हिडिओ मोठा होऊ नये, कमीत कमी मिनिटाचा व्हावा म्हणून या ठिकाणी मी बऱ्याच गोष्टी म्हणजे ह्या लिहून घेतलेल्या आहेत ऑलरेडी. कारण लिहिण्यामध्ये जर वेळ गेला तर आपला व्हिडिओ मोठा होतो. म्हणून कारण इलेक्ट्रिसिटी अकाउंटचे प्रॉब्लेम हे खूप मोठे आहेत आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करताना व्हिडिओ खूप मोठे होतात. म्हणून बऱ्याच गोष्टी मी ऑलरेडी लिहून घेऊन वेळ वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे
तुम्ही हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जेवढा मोठा व्हिडिओ तेवढा आपणाला ते बघू वाटत नाही आणि जेवढा छोटा व्हिडिओ तेवढा आपण ते पाहू शकतो. म्हणून या ठिकाणी हे अशा पद्धतीने मी केलेलं आहे. आणि ह्या प्रॉब्लेमबद्दल आपल्या काही शंका असतील तर त्या शंका आपण विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.